मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला मीरा आणि सत्या दोघेजण रूममध्ये असतात. सत्या तिला बोलतो की तू इकडे काय करतेस? तुला तर जायचं होतं ना? मीरा बोलते की आता मी कुठे जाऊ? ती त्याला नाश्ता करायला बोलवत असते. सत्या बोलतो की रोज रोज मला नाश्ता करायला बोलवायला यायची काही सुद्धा गरज नाही. माझं मला कळतंय सगळं. आता मग बोलता बोलता सत्याच्या हातातलं खाली पडतं. मीरा ते उचलून द्यायला जाते आणि सत्या पण खाली वागतो. तर मग मीरा आणि सत्याची टक्कर होते. मीराच्या कपाळावरची टिकली मग सत्याच्या कपाळावर चिकटते. मीरा ते पाहून फार हसू लागते. सत्या बोलतो की काय एवढी हसायला लागली आहेस? मीरा मात्र हसायचं थांबत नसते. सत्या मग रागाने बाहेर निघून जातो. सत्या बाहेर आल्यावर त्याचे वडील त्याचा भाऊ नाश्ता करत असतात. सत्याच्या कपाळावर टिकली लागलेली पाहून त्याचा लहान भाऊ बोलतो, आजकाल आपण विश्वासातली माणसे जपली पाहिजेत. त्याचं काय आहे ना, टिकली तर टिकली नाही तर चकली. सत्या बोलतो की म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? आता मग त्याचा भाऊ आणि वडील फारच हसू लागतात. त्याचे वडील बोलतात की बघितलं ना, प्रेम किती भारी आहे. त्याच्यामुळे नात्यांमध्ये किती चिकटपणा आला आहे टिकलीसारखा. मीरा पण बाहेर आलेली असते. सत्याला मात्र अजून काहीच माहीत नसतं की सगळे हे काय बोलत आहेत. मीरा मग त्याला बोलते की इकडे बघा. पण सत्या तिच्याकडे न पाहता त्याच्या भावाला विचारू लागतो. आणि त्याचा भाऊ आणि वडील मात्र हसायचे थांबतच नसतात. आता मग मीरा सत्याचे तोंड तिच्याकडे वळवते आणि त्याच्या कपाळावरची टिकली काढते. मग ती सत्याला बोलते की चला आता नाश्ता करून घ्या. सत्या मग तिला बोलतो की मला नकोय नाश्ता, तुझ्या त्या सुजित कुमारला दे नेऊन. असं बोलून मग सत्या त्याच्या रूममध्ये निघून जातो. मीरा पण लगेच त्याच्या पाठीमागे जाते. आता मग मीरा सत्याला बोलते की काय बोलला तुम्ही बाहेर? सत्या बोलतो की तू जे ऐकलं ना तेच बोललोय मी. माझं चुकलं आणि तुझ्याशी लग्न करून बसलो. तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं ना तर सांगायचंच ना तू मला. मीरा बोलते की नेमकं काय बोलायचंय तुम्हाला? मला तुम्ही डोकं फिरल्यासारखं वागता असं वाटत होतं. पण आता मात्र माझी 100% खात्री झाली आहे. सत्या बोलतो की गप्प बसतेस का तू आता? जा ना, तुला जायचंय ना? मीरा बोलते की कुठे जाऊ मी? सत्या बोलतो की जा तुझ्या सुजित कुमारकडे. तुझं त्या टकल्यावर प्रेम होतं ना? मीरा बोलते की तुम्ही डोकं फिरल्यासारखं काहीसुद्धा बोलू नका. सत्या बोलतो की बरोबर बोलतोय मी. त्या टकल्यावर प्रेम होतं तर माझ्याबरोबर लग्न केलंच कशाला? मीरा सत्याला बोलते की तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं? सत्या बोलतो की तुझ्या सख्या भावाने मला हे सगळं सांगितलं आहे. आता मग मीराला राग येतो आणि ती लगेच निघून जाते. ती सत्याच्या वडिलांना बोलते की मी लगेच आले आणि मग ती घरातून लगोलग निघून जाते. तिच्या मागोमाग सत्या पण बाहेर येतो. सत्याचे वडील त्याला बोलतात की काय झालं रे सत्यजित? ती मीरा का गेली? पण आता सत्या काहीच बोलायला तयार नसतो. इकडे आता मीराच्या घरी तिची आई आणि मधू काम करत असतात. तिची आई मधूला बोलत असते की त्या राजला उठव ना, पण तो काही उठायला तयार नसतो. मीराची आई बोलते की मीरा होती तेव्हा बरोबर ह्याला कामाला लावायची. हा बरोबर तिचं सगळं काही ऐकायचा. आता मग त्या दोघींचं हे बोलणं चालू असताना मीरा येते. मीराला पाहून तिचा भाऊ लगेच उठतो आणि अंघोळीला जाऊ लागतो. मीरा मात्र त्याचा हात ओढते आणि त्याला एक जोराची कानफाडीत मारते. इकडे आता सत्याचे वडील सत्याला एका रूममध्ये घेऊन येतात. ते बोलतात की का रे पोरा काय झालं? सत्या बोलतो की बाप अरे तू गप्प बस, तुला यातलं काहीच माहीत नाही. पण त्याचे वडील बोलतात की अरे मी तुझा बाप आहे, तू मला माहीत नाही म्हणतोस का? अरे तुझं नवीन लग्न झालेलं आहे आणि आत्ताच तू हे सगळं बोलतोयस का? अरे त्या मुलीच्या मनाला काय वाटलं असेल? तिच्या मनाचा विचार करायला पाहिजे होतास तू बोलताना. आता या गोष्टीचा गावभर विषय व्हायला काही वेळ लागणार आहे का? चल मी तुला दाखवतो आता. आणि मग सत्याचे वडील त्याला हाताला धरून बाहेर घेऊन येतात. ते दोघेजण पाहतात तर मग निरुपा तिच्या एका मैत्रिणीला फोनवर सांगत असते, त्या पर्वतीचं लग्न झालंय ना, तेव्हापासून मला घरामध्ये टीव्ही सुद्धा लावण्याची गरज पडत नाही. रोजच भांडणे चालू आहेत. त्या पोरीचं त्या टकल्यावर प्रेम आहे वाटतं आणि हा पर्वती आता तिच्याबरोबर रोजच भांडतोय. मी मात्र चांगली मज्जा बघत असते. आता ती पोरगी गेली आहे तिच्या घरी. चांगला टाइमपास होतो बघ माझा. सत्याने हे सगळं पाहिल्यावर मात्र त्याचे डोळे उघडतात. तो बोलतो की थांबा, आता मी हिला पाहतोच. त्याचे वडील बोलतात की आता तू काय तिला मारणार का? अरे सत्यजित, रागाने कोणतेच निर्णय घेतलेले बरोबर ठरत नाहीत. बरं मला एक गोष्ट सांग, तू जे ऐकलंय ते त्या मुलीने तिच्या तोंडाने तुला सांगितलंय का? आणि तिने जर सांगितलं नसेल तर तू दुसऱ्यावर विश्वास ठेवलासच कसा? अरे लग्नाचं नातं हे फक्त विश्वासावर टिकत असतं. आणि आता तुमच्या दोघांची 7 जन्माची गाठ बांधली आहे. सत्याचे वडील असं बोलल्यावर मात्र सत्या डोक्याला हात लावून घेतो. इकडे आता मीरा तिच्या भावाला जाब विचारत असते. तिची आई बोलते की आता ह्याने नवीन काय उद्योग केला आहे? मीरा त्याला बोलते की सांग, तू का सांगितलंस माझ्या नवऱ्याला असं? मीराचा भाऊ बोलतो की बरोबरच सांगितलं ना मी, त्यात काय चुकीचं आहे? आता मग मीरा त्याला अजून एक थोबाडीत मारते. आता मात्र सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि
चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.